जालना जिले में भारी बारिश हुई है और किसान फसल बचाने के लिए जूझ रहे हैं। मंडा शिवारा में किसान कपास को हांडा और लोडा से पानी देकर फसल बचाने की कोशिश कर रहे हैं। जिले में जुलाई की शुरुआत में बारिश हुई थी, इस वजह से किसानों ने खरीफ की फसलें लगाई थी। हालांकि उसके बाद बारिश ने जोरदार असर डाला है और सोयाबीन, कपास और बाजरे की फसलें खतरे में है। इसलिए अगर अगले 8 दिनों में बारिश नहीं हुई तो फसलें जलने का डर है। इसलिए किसानों ने मांग की है कि आर्टिफिशियल बारिश कराई जाए या सरकार पंचनामा करके किसानों को मदद दे। दादा मला सांगा की सध्या तुमचं क्षेत्र किती आहे आणि सध्या तुमच्या पिकाची काय परिस्थिती आहे? आमच्या पिकाची उन्हानं जळून चाललंय पीक. 1 महिना होऊन सरकी लावून पाऊस नाही, काय नाही. सापका शिपका पाऊस पडलेला आहे. त्याच्यावर सरकी लागवड केलेली आम्ही आता काहीच नाही. आमची कपास जळायला लागली तर तांब्यानं आम्ही पाणी घालायलो. आमच्याकडे पाणी नाही, काय नाही. आमची कोरडवाहू जमीन आहे. काय नाव तुमचं? माझं नाव दत्ता थावरे. आई मला सांगा की आता सध्या तुमच्या परिसरातील किंवा मग तुमची पिकांची काय परिस्थिती आहे? आमच्या पिकाची काय परिस्थिती, पाणी पाऊस नाही ना. कापस जळायला लागले तर पाणी नाही झाडायला. झोप येत नाही, काय नाही. किती खर्च केला होता आता याला? 50,000 गेले असतील. किती एकर शेती तुमची? 2 एकर. काय नाव तुमचं? निर्मला. नाना मला सांगा की आता काय तुमची अपेक्षा आहे सरकारकडून आता या सगळ्या परिस्थितीवर? आता या परिस्थितीवर सरकारकडून आमची एकच अपेक्षा आहे, कारण आता हे शेतकरी तर मला सांगा प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं आणि सरकारला बी माझी कळकळून हात जोडून विनंती की सरकारनं स्वतः इथं येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ यायला कर्जमुक्ती तर करावीच. जी आता कर्जमुक्ती रखडली ती लगेच ताबडतोब कर्जमुक्ती करावी आणि नवीन कर्ज देता येईल का हे लगेच बघून त्याला सहकार्य करण्याची माझी अशी कळकळीची विनंती राहील. नाव सांगा मला. माझं नाव सतीश निर्वळ, शेतकरी संघटना स्वाभिमानी, तालुका मंठा. दादा मला सांगा की आता सध्याला पिकांची काय परिस्थिती आहे? मी शेतकरी आहे. माझे पैसे 4 एकर वावर आहे. मी वावरात जेव्हा गेलो 8-15 दिवस असं झालं की मला वावरात करमणूक नाही व्हायली. असं वाटेल घरी झोपी आली नाही. कुठंतरी जाऊन सरकार किंवा एखाद्याला भेक मागावा. शेतीमध्ये खर्चाला पैसे नाही, इकडून तिकडून आणले. 60-70 हजार रुपये आम्ही लावले. आता पिंकर लावले 2 तास नाही झाले, 2 दिवस नाही झाले की ते जसं तसं दिसायला. समजा सोयाबीन जळायला, कापूस जळायला. आमच्यावर विश्वास नाही तर सरकारने पंचनामा करावा. आमची इतकी विनंती सरकारला की आमच्या वावरात येऊन सरकारने आमचे पंचनामे करावा आणि आम्हाला जितकं होईल लवकरात लवकर आम्हाला तुमचं मदत द्यावी. बस आमचं इतकं बोलणं आहे सरकारला. बाकी जे शेतकरी. काय नाव तुमचं? माझं नाव कदीर बाबा मे कुरेश.